नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईतल्या मोनो आणि मेट्रो प्रकल्पाबाबत. मोनोला वर्ष पूर्ण झाला, 1 वर्ष होऊनही मोनो अजूनही तोट्यात का जातीये याचा विचार आता MMRD आणि प्रशासनाने करण्याची गरज आहे. हे सगळं होऊन मेट्रो सुरू झाली, मोनो सुरू झाली. मग मेट्रो सुरू झाल्यामुळं मध्य रेल्वेवरची वाहतुकीचा ताण कमी झाला का? तो नाही झाला. मोनो किंवा मेट्रोचे प्रकल्प मार्गी लागत असल्यामुळं रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे का? तर त्याचंही उत्तर आत्ता या क्षणाला वाढत्या गरजा लक्षात घेता ते कमी होईल असं दिसत नाहीये. दुसऱ्या बाजूला असेच मोनो आणि मेट्रो प्रकल्प राज्यातल्या इतरही काही महानगरांमध्ये राबवण्याचा सरकार विचार करते. त्यात खास करून पुण्याचा विषय आहे. इथे देखील मेट्रो पुण्यात सुरू झाली तर ज्या मार्गावरून, ज्या शिवाजी रोडवरून पुण्यातल्या मेट्रो शिवाजीनगरपर्यंत, स्वारगेट ते शिवाजीनगर अशी जाणार आहे, या ठिकाणी ती मेट्रो गेल्याने वाहतुकीची समस्या सुटणार आहे का, त्याविषयी आपण बोलणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण चर्चा करणार आहोत. एक म्हणजे मुंबईतले मोनो मेट्रो प्रकल्प गोगलगाईच्या गतीने आता चाललेले आहेत का, जे पूर्ण झालेत, मात्र त्या पुढचे टप्पे आपण विचारात घेतोय. महाराष्ट्रातली महानगरं ही ट्रॅफिक मुक्त होण्यासाठी मोनो मेट्रो हाच पर्याय आहे का, याही पलीकडचा वेगळा पर्याय, ते आपण आपल्या तज्ञ पाहुण्यांना विचारणार आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात पब्लिक ट्रान्सपोर्टचा पूर्णपणे बोजवारा उडालाय का, या 3 प्रश्नांना घेऊन आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मान्यवर पाहुणे असणार आहेत. आपल्यासोबत वाहतूक तज्ञ आहेत अशोक दातार. हे आपल्याला या 3ही प्रश्नांचे सविस्तर विश्लेषणात्मक माहिती देऊन कशा पद्धतीचे पर्याय असू शकतात ते आपल्याला सांगतील. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आहेत. ते त्यांच्या काळामध्ये दोन्ही या सुविधा सुरू केल्या गेल्या आघाडी सरकारच्या काळामध्ये, मग त्या घाईने सुरू केल्या गेल्या का, त्याचा आता फायदा लोकांना का मिळत नाही, हे आपल्याला ते समजावून सांगतील. आपल्यासोबत केशव उपाध्याय आहेत, भाजपचे प्रवक्ते. आता नवं सरकार MMRDच्या माध्यमातून ह्या सुविधा पूर्ण करण्यासाठी आणि लोकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी काय उपलब्ध करून देणार आहे ते आपण त्यांना विचारणार आहोत. विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते, पुण्यातून आपल्यासोबत आहेत. वारंवार विवेक वेलणकर या सगळ्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत रस्त्यावर उतरलेले आहेत. पुण्यातल्या मेट्रोच्या संदर्भातला प्रश्न आणि त्यानंतर पुण्यातल्या असलेल्या अरुंद रस्त्यांचा मुद्दा असेल आणि याच्यातनं हा सगळ्यांची सुटका कशी होणार हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला मला रोगे साहेब तुम्हालाच विचारायचं आहे की ज्या प्रकारे मोनो प्रकल्प सुरू झाला, दोन्ही प्रकल्प मेट्रो असेल किंवा मोनो असेल, आघाडी सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत हे प्रकल्प सुरू केले असे आरोप त्याही काळात केले गेले. आजही लोक त्याच्यावरती बोलतात. वर्ष झाला मोनो उलटून, फायदा काहीच नाही, नुकसानीत मोनो चालली आहे. घाई कशासाठी सरकारने केली होती? नाही, आता तुम्ही जे घाईचं जे काही म्हणालात, आम्ही घाई केली असे लोकही म्हणतात. लोक नाही म्हणतात हो. आता माझे जे मित्र बाजूला बसले आहेत, त्यांचे एक फारच क्रांतिकारक खासदार आहेत, मुलुंडचे किरीट सोमय्या आणि आमचे ते शेट्टी साहेब, त्या दोघांनी फार पुढाकार घेऊन ताबडतोब म्हणजे सरकार किंवा ते रिलायन्स वगैरे बाजूला ठेवून त्यानेच सुरुवात केली. आम्ही उद्घाटन केलं, तयार झालेली आहे म्हणून मेट्रो रेल्वे. आणि एक सांगतो आपल्याला, मेट्रो रेल्वे ही काही तोट्यामध्ये नाही आहे. मोनोच नाही, मोनोच एक गोष्ट सांगा, लक्षामध्ये ठेवा, मोनो कुठून हो, चेंबूर ते वडाळा. सुरुवात घाई कशाला केली? पूर्ण करायचं. मला एक सांगा, घाईचा प्रश्न असा होता की समजा एक पर्यायी जर व्यवस्था निर्माण होत असेल, कळलं का नाही, तर त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? आता आलेलं जे सरकार आहे ते अधिक वेगाने काम करत आहे, अधिक इफिशियंटली काम करत आहे, अधिक नाही, ऐका ना, अधिक पारदर्शकपणे. आता असं त्यांचं म्हणणं आहे. आता आम्हाला समजा मेट्रो तयार करायला 6 वर्ष लागले, आता ते वर्षामध्ये जर तयार करणार असतील तर पुढचा जो टप्पा आहे, तो पुढचा जो राहिलेला, तर आम्ही त्याचं स्वागत करू ना. पण इतक्या घाईमध्ये तो मोनोचा प्रकल्प सुरू झाला. मला केशव हाच मुद्दा विचारायचा की जे आता ते म्हणाले की ते तुम्ही पूर्ण कराल वेळेमध्ये, पण वडाळा ते चेंबूर हे जे अंतर आहे, जर आपण गाडी घेऊन गेलो तर आज चेंबूरला किंवा वडाळ्याच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला मी जाऊन उभं राहिलो, तिकीट काढायला उभं राहिलो, तिथपर्यंत जाण्याचा वेळ, या अंतरात मी तो रस्ता पार करून पुढे निघून गेलेला असतो. मग इतक्या घाईत सुरू करण्याचा उद्देश काय? नाही, खरं म्हणजे मला हा विषय जे रोगे साहेबांनी तुम्ही प्रश्न विचारलात, मला हा विषय राजकारणाला न्यायचा नव्हता. मला विषय चर्चा वेगळ्या पद्धतीने आणि खरोखर दातार साहेब इथं बसलेत आणि एकूण या शहराचा जो किंवा तुमची जी कॅचलाईन आहे की उत्तर केवळ चर्चा नाही तर उत्तरं, अशा पद्धतीने न्यायची खरं तर माझी इच्छा होती. पण आता याने केलंच तर एक जाता बोलून मग मी पुढच्या मुद्द्याकडे जातो की खरं म्हणजे खरोखर कुठल्याही नियोजनाअभावी किंवा साध्या राज्यात आणि केंद्रात काँग्रेस सरकार होतं, एक फक्त रेफरन्स देतो, पण केंद्र सरकारच्या जमिनी, कस्टमचे खात्यातली जमीन मिळायला मिळत नव्हती 2-2 वर्ष परवानग्या, आणि त्यामुळे हे प्रोजेक्ट रखडत गेले. आता मूळ मुद्दा, आज जो मोनो तोट्यात आहे, तोट्यात असं केलं जातं. मी या
म्हणजे कुठलाही प्रकल्प अशा प्रकारचा पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रकल्प जो असतो तो प्रकल्प हा 1-2 वर्षासाठी बघायचा नसतो, तो एक 100 वर्षाचा प्रोजेक्ट म्हणून बघायचा असतो. म्हणजे दातार साहेब त्याला अनुमोदन देतील आणि त्यामुळे तर लगेच नंबर 2 कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट जो असतो अशा प्रकारचा लोकांसाठी वाहतूक याला नेहमीच तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी, कारण तो कधीच कमर्शियल प्रॉफिटच्या रेशोने बघितलं जात नाही. म्हणजे इतके पैसे दिले की इतके पैसे प्रॉफिट झालं पाहिजे अशा प्रॉफिट आपण बघत मी नाही. सांगतो ना, मी जो- त्याला 2-3 जो- अँगल जो देतोय. तुटवडा आहे, मी जो तुटवडा आहे, मी त्याला वार्षिक 2-3 अँगल उत्पन्नातला देतोय. तुटवडा आहे, त्याचा तो आकडा आहे. नाही, मी 2-3 अँगल देतोय त्याला. तिसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळा डेव्हलपमेंट्स या पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं लागतं आणि मग त्यानंतर तिकडचे डेव्हलपमेंट वाढत जातं. अशा पद्धतीची डेव्हलपमेंट करण्याची जगामध्ये एक पद्धत आहे शहरं विकसित करण्याची. आणि त्या सगळ्या मुद्द्यांनुसार तसं बघितलं म्हणजे आता मोनो तिथे आली, तिथं आतापर्यंत काही घडलेलंच नव्हतं की म्हणजे अनेक आता मोठे मोठे प्रोजेक्ट रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट तिथे यायला लागलेत. SRAच्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं. तिथं काही सपोर्टिंग ट्रान्सपोर्ट नव्हती. आणि या सगळ्या गोष्टीकडे जर बघितलं तर मला असं वाटतं की आता दुसरा टप्पा ज्यावेळी येईल, दुसरा टप्पा ज्यावेळी तो वेळेत पूर्ण होईल, अगदी म्हणजे जसं जर काँग्रेस राष्ट्रवादी काळात रेंगाळला, लक्षच दिलं नाही त्याच्याकडे, कारण चाललाय मेट्रोचं कमाल आहे. 2006ला त्यांनी सुरुवात केली भूमिपूजन, 2008ला 9ला पूर्ण म्हणून सांगितलं, मग 12ची डेडलाईन आली, 13ची डेडलाईन आली, कसा बसतो तो 14ला पूर्ण झाला. त्यामुळे ठीक आहे, तो मला राजकारणात करायचा नाही त्या विषयावरती, पण मुळामध्ये या सगळ्या प्रश्नांकडे केवळ मुंबईची अडचण, मुंबईची क्लिष्ट घनता ही पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ज्यामुळे या सगळ्या प्रकल्पा रखडण्यामध्ये आणखीन तो एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यामध्ये आहे. त्यामुळे केवळ 1 वर्षाचा मोनो आज तोट्यात आहे या पद्धतीने त्या आपण बघून चालणार नाही. तर एक लॉंग टर्म त्याकडे बघितला पाहिजे आणि त्याद्वारे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे या अँगलनी पण बघितलं पाहिजे आणि हा प्रोजेक्ट ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी पण त्या बघितलं पाहिजे. प्रोजेक्ट जे पूर्ण होईल, मला अजून बाकी काही मुद्दे घ्यायचे. विवेक वेलणकर, मला हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा की मुंबईतल्या मोनो मेट्रो प्रकल्पाचा अजूनही काही नीट ठावठिकाणा नाही. एक टप्पा सुरू झालाय, दुसरा जो सुरू झालाय, दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या संदर्भातली देखील चर्चा सुरू आहे आणि ते काही पुढे होत नाही. पण पुण्यातल्या मेट्रोची आता चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही कसं बघता की ह्याच मुंबईत राजधानीतले प्रकल्प इतक्या गोगलगाईच्या गतीने सुरू आहेत, पुण्यात ती गोगलगाई पोहोचायला किती वेळ लागेल? एकच मिनिट डिस्टर्ब करतो, एकच मिनिट फक्त बोलतो. मुंबईमध्ये गोगलगाई स्वरूपात जी जाणवत त्याची कारण मगाशी मी सांगितली. म्हणजे मी तर समर्थन करण्याचा विषय नाही इथे ठिकाणी. एकच मिनिट फक्त, ते इतर दिल्लीमध्ये तर दिल्ली पूर्ण पसरलेली आहे, तरी दिल्ली मुंबईचा 6 वर्ष लागली. मुंबईचा विचार करू, दिल्ली सोडून द्या, मुंबईचा विचार करू. दिल्ली सोडून द्या, मुंबईचा विचार करू आपण आता. एका गोष्टीचं तरी तुम्ही कौतुक कराल की नाही MMRDAचं. अहो, तो जो मार्ग गेलेला आहे तो त्या अंधेरीच्या रेल्वे लाईन वरून गेला आणि एक दिवस सुद्धा रेल्वे बंद नाही ठेवली. लोकल गाड्या रेल्वे बंद नाही ठेवली, पण रेल्वेने सांगितलं की मध्यरात्री 2:30 ते 3 तुम्ही इतकंच काम करा. पण याचा अर्थ MMRDAने त्याचा काही फॉलोअप घेतला नाही, हे सरळ स्पष्ट आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे सगळे ऑब्स्टॅकल असताना सुद्धा कळलं का नाही, ते काम केलं गेलं. आणि याच्या पुढचा जो टप्पा आहे तो करत असताना समजा आता यांचं जे सरकार आलं त्यांना जर उशीर झाला तर आम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार नाही. कारण मुंबईची त्यांनी जे सांगितलं जी घनता आहे त्या घनतेमधून मार्ग जर काढायचा असेल किती अडचणी येतात ते करतात. एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2006ला प्रकल्पाची सुरुवात झाली, 8ला ऍक्च्युली म्हणजे आराखडे प्रकल्पाला मंजुरी कधी मिळाली? मंजुरी मिळाल्या दिवसापासून काय प्रकल्पाला आराखडा सुरू झाला, आराखडा एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, 2008ला ऍक्च्युली सुरुवात झाली. 2007ला कामाला सुरुवात झाली, 2009ला कंप्लीट होणार होतं. 2007ला कामाला सुरुवात झाली. ज्या कुठल्या कंपनीला काम दिलं असेल त्या कंपनीला येणाऱ्या अडचणीच्या सगळ्या परवानग्या कुणी करून द्यायच्या आहेत? MMRDAने करून द्यायच्या. मग काय MMRDAने वेळ लावला? मग 7चा प्रकल्प 7 वर्ष कसा काय झाला? कस्टमची जागा, केंद्र सरकारची जागा, तिथे काम MMRDAनेच करून द्यायचे. कौतुक तेव्हाही करू जेव्हा काम वेळेत होईल. नाही, एक गोष्ट सांगतो की अनेक डिपार्टमेंट आपापल्या अँगल मधून बघत असतात. केंद्र सरकार काय तिथे हुकुमशाह म्हणून बसलं नाही. आताची कामाची पद्धत वेगळी आहे. राज्यातली इथली केंद्र सरकार कशाला परवानगी दिली? MMRDAच काढून दिली. MMRDAला सुद्धा महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कडून त्या परमिशन घ्याव्या लागतात. MMRDA निर्णय घेऊ शकत नाही. दॅट इज अथॉरिटी. MMRDA अथॉरिटी आहे आणि ती अथॉरिटी आहे शासनामधले वेगवेगळे जे डिपार्टमेंट असतात. काँग्रेसचे मुख्यमंत्री MMRDA मध्ये किती वेळा गेले जे अध्यक्ष आहेत ते माहिती सांगावी.
एक आपण गोष्ट- काढा ना माहिती. माझं म्हणणं आता आपण आता तुम्ही शेवटी परत गती- राजकारणावरती आलात. नाही, नाही, आता आता- मला सांगा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. विचारा, कळलं का नाही? 3 महिन्यापूर्वी गडकरी साहेबांनी सांगितलं की रिंग रोड आम्ही टाकणार आहोत, रिंग रोड, आणि तो थेट आम्ही जाऊन त्या अहमदाबाद रोडला जोडणार आहोत. आता त्याच्यासाठी 90,000 कोटी म्हणजे स्वप्न दाखवलेलं आहे. आता स्वप्नाचं जे राज्य तुमचं जे चाललेलं आहे तशा प्रकारची स्वप्न काही आम्ही दाखवलेली नाहीत. मी एवढं काही केलंच नाही ना, स्वप्न दाखवली ना काही केलं. आता अहो, आता आता असं अहो, असं- केशव मला सांगा, उपाध्ये मुख्यमंत्री काय किती वेळा केलं गेले? आणि काय नाही केलं मुख्यमंत्री याची जर याच्यासाठी- चर्चा करायची माझ्या असेल प्रश्नाचं ना उत्तर द्या तर साधं. त्याच्यासाठी माझा संपूर्ण सोपा तुमच्या प्रश्न आहे. चर्चेचं डायव्हर्शन होईल. अहो, माझा नाही, सोपा त्या प्रश्न मुद्द्यावर आहे. जायचं नाहीये. मुख्यमंत्री मुळात मुख्यमंत्रीचे मुळात अध्यक्ष मुद्दा असा आहे, मुळात मुद्दा असा आहे. त्यांचे मुख्यमंत्री MMRDA मध्ये जाऊन बसणार आहे. गेले रोज- पहिली मीटिंग 5 वर्षांतर झाली. 5 वर्ष मुख्यमंत्री काँग्रेसच्या एनसीपीचे गेलेच नाहीत एमआरडी मध्ये. हे रेकॉर्ड आहे. बैठक हे वास्तव आहे वास्तव आहे. योगी साहेब. नाही नाही, ती त्या MMRDAच्या ऑफिसमध्येच जाऊन मीटिंग व्हायला पाहिजे असं काय कुठे काय लिहिलेलं आहे का? मुख्यमंत्री आपल्या केबिन मध्ये सुद्धा, आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा MMRDAची हे मीटिंग जाऊ जात आहे. शकतात. आता मग त्या मार्गी काय लागली नाहीत अध्यक्ष- कामं? का नाही? मग कामं का वेगात मार्गी नाही लागली? कुठला वेग तुम्ही संस्थेचा- अहो, जो तुम्ही- वेग- जो वेग तुम्ही- MMRDA तुम्ही देणं वेग जो अपेक्षित आहे होतं. तो तुम्ही ठरवता तुमच्या पद्धतीने. अहो, तो असं contract कसं काय? ठरलाय. मग आता एक Contract गोष्ट ठरलाय. आता हे बघा, नियम ठरलाय. कोणाशी तरी कंपॅरिझन तर करावी लागेल ना. आता त्यांना 6 वर्ष लागली किंवा 7 वर्ष लागली. आता हे 2 वर्षामध्ये केलं तर आम्ही यांचं अभिनंदन करू. आता जो वर्षात- पुढचा टप्पा एक जो गोष्ट आहे 7 त्याने वर्षात 2 झाली की 2 वर्षामध्ये वर्षात. केलं तर विवेकानंद यांचं हाच- अभिनंदन आम्ही करू. हाच आम्ही मुद्दा आहे. जाहीरपणे सत्कार करू केशव उपाध्यांचा. नाही, झाल्यावर करू आपण. विवेक वेलणकर जो मुद्दा आता इथे चर्चेला आला तोच मुद्दा आहे. जी गोगलगाय वेगाने पळायला पाहिजे ना त्याच्यासाठीची सगळी भांडणं चालू आहेत. त्यामुळे पुण्यात ही गोगलगाय फिरायला सुद्धा रस्ता नाही. अशा परिस्थितीत कसं होणार? ते सांगतील आता फॅक्च्युअल पोझिशन काय आहे ती. नाही, मुळात पुण्यामध्ये परिस्थिती अशी आहे की पुण्यात अजून मेट्रोची चर्चा सुरू आहे. 2006 पासून 2015 पर्यंत 9 वर्ष झाली. चर्चेव्यतिरिक्त पुढे काहीच झालं नाही. जो DPR व्हायला पाहिजे, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, तो आजही झालेला नाही. 2 मार्ग होणार असं सांगितलं जात आहे. आता ते भुयारी होणार का वर्ण होणार याच्यावर चर्चा आणि मारामाऱ्या चालल्या आहेत. मला असं वाटतं या चर्चेमध्येच जर 10-10 वर्ष जाणार असतील आणि मुंबईचं गोगलगाईचं उदाहरण धरलं तर आमच्या पिढीला काही पुण्यामध्ये मेट्रो किंवा मोनोरेल बघायला मिळेल असं वाटत नाही. हे वास्तव तुम्ही निकराने सांगता की तुमच्या पिढीला तर काय बघायला मिळणार नाही. मला अशोक दत्ता त्यांच्याकडे जायचं आहे, पण तुम्हाला तर विचारायचं जे मुद्दे सगळे समोर आले. 2007ला प्रकल्प सुरू होतो, पूर्ण व्हायला 7 वर्ष जातात, 14 उजाडतं. आता पहिला टप्पा पूर्ण झालाय, मोनोचा पहिला टप्पा पूर्ण झालाय, नाही झाला पूर्ण. अजून तो अर्धवट अजिबात आहे, नाही, हां. अर्धवट आहे. आणि ते सगळं पूर्ण होईपर्यंत घाईघाईने हे सगळं सुरू केलं गेलं. याचा फायदा खरंच सर्वसामान्य प्रवाशांना जितका हवा आहे तितका होतो का? आणि त्याचे ताण कसे येऊ शकतात बाकी सगळ्या गोष्टीवर? मी एक म्हणेन, मेट्रोचा फायदा खूप झालेला आहे, त्यात शंकाच नाही. त्यात 3 लाख प्रवासी पोचले होते दररोज, आणि आता भाडं वाढल्यानंतर त्यांची संख्या थोडी कमी झाली आहे. पण माझ्या मते तरी देखील 2.5 लाख लोक दररोज प्रवास करतात, आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, हा जो रस्ता आहे अंधेरी ते घाटकोपर, त्याला याच्यापूर्वी दादरहून यायला लागायचं, म्हणजे घोड्याचा नाल असतो त्याप्रमाणे. आणि हे 2 बिंदू आहेत ते अतिशय सोयीचे आहेत. त्यामुळे हा मेट्रोवर हा यशस्वी होणारच होता, आणि तो चांगला झालेला आहे. आता किती वर्षे का लागली हा आपला एकंदरीत आपली इतिहासच सांगतो असा की मुंबईत कुठचीच गोष्ट वेळेवर होत नाही. आता बघूया, खरंच आता नव्या सरकारने चांगलं पुढे काही केलं तर गोष्ट चांगली आहे, पण अनेक प्रकारचे अडथळे असतात आणि अनेक गोंधळ होऊ शकतात. आता जो पुढचा नवा मेट्रोचा प्रकल्प जो आहे तो अंडरग्राऊंड आहे. आता अंडरग्राऊंड आहे त्यामुळे खूपच महाग आहे. आपण काही हे पण लक्षात घेतलं पाहिजे, पहिली मेट्रोचा खर्च आला आहे तो जवळजवळ 400 कोटी रुपये पर किलोमीटर, म्हणजे 11 किलोमीटरला 4000 कोटी. आता जी नवी मेट्रो पुढची जी होणार आहे त्याला जवळपास 800 कोटी ते 900 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च येणार आहे. या 4000 म्हणजे 400 कोटीला दिल्लीची मेट्रो जी आहे त्याला फक्त 125 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आलेला आहे. आता हा खर्च सबसिडी द्यायला लागेल. पब्लिक ट्रान्सपोर्ट फार फायद्यात चालत नाहीत, परंतु खरं आहे, पण सबसिडी किती द्यायची आणि ह्यांना किती सबसिडी द्यायची ते हे देखील काम किती वेळामुळे कॉस्ट वाढू शकते. तर हाही आपण विचार केला पाहिजे की केवळ पब्लिक मेट्रो प्रोजेक्टमुळेच सगळे मुंबई सुधारणार आहे का किंवा पुढे सुधारणार आहे का, हा आपण निश्चित विचार केला पाहिजे. अगदी खरं आहे की मेट्रो किंवा याला पर्याय काय असू शकतात याचा विचार तर आपण करणारच आहोत, पण पर्यायच नाही केवळ, पण त्याच्याशिवाय पूरक व्यवस्था पण खूप केली पाहिजे. आता काय झालंय, गेली 8 वर्ष आपण केवळ मेट्रो आणि मोनो आणि एक तो ईस्टर्न फ्रीवे केला हो, आणि बांद्रावरली सी लिंक केली, हे 4 प्रोजेक्ट झाले आतापर्यंत. यातले जे 2 रोड प्रोजेक्ट जे आहेत आणि आता तिसरा होऊ घातलाय कोस्टल रोडचा, हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते 98% त्याचा वापर फक्त प्रायव्हेट गाड्या करतात.
हे आपण विसरून चालणार नाही. आणि जो पब्लिक coastal- ट्रान्सपोर्टचा वापर होत अजिबात नाही. 2% फक्त वापर आहे. इतर नेहमीचे जे रस्ते आहेत त्याच्यावर 50 ते 60% पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. आणि ते नवे जे इन्व्हेस्टमेंट करून जे काही प्रोजेक्ट आहेत ज्याला FSIची सबसिडी वापरली आहे आणि ते कोणा करता तर केवळ गाड्या वाढवायत आणि त्यामुळे गाड्या फास्ट जातात आणि मग पुढे अडकतात आणि मग पुढे ट्रॅफिक जॅम. ह्या दोन्ही प्रोजेक्टमुळे ट्रॅफिक जॅम हे वाढलेले आहेत, कमी झालेले नाही आहेत. आणि मला ही भीती आहे कोस्टल रोडमुळेही हीच परिस्थिती व्हायची शक्यता आहे. कोस्टल रोडवर पण हीच परिस्थिती होईल असं तुम्ही म्हणताय. पण मेट्रो प्रोजेक्ट चांगला आहे, फक्त त्याला किती वेळ लागेल आणि किती खर्च आहे याच्यामुळे. आणि केव्हा आपण अशी वाट पाहत असतो 7 वर्ष, तोपर्यंत कदाचित आय विल बी डेड एनिवे. परंतु इतर किती लोक मुंबईला किती सुख लागेल त्याचं त्या तोपर्यंत आपण काळजी घेतली नाही तर ट्रॅफिक जॅम एवढे वाढलेले असतील तर हा जो 7 वर्षाचा जो काळ आहे त्याची मला फार चिंता आहे. आणि आपण निश्चितच त्या 7 वर्षाचा वापर करून संबंध मुंबईभर काही व्यवस्था नीट केली पाहिजे. केवळ एक मार्ग असं करून चालणार नाही. पण जेव्हा असे प्रकल्प सुरू होतात, मोनो असेल किंवा मेट्रो असेल, तर अशा पर्यायी पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था करत असताना आपण दुसरा विचार पण कसा सायमल्टेनियसली केला पाहिजे. हां, तो अजिबात वेळच नसतो. मला तुम्हाला एक सांगतो, मी गेली 8 वर्ष सर्व प्रकारच्या अथॉरिटीज मुंबईच्या आहेत, MMRDA, MSRDC. MMRDA त्यात चांगल्या आहेत, पण ट्रॅफिक पोलीस, RTO, म्युन्सिपाल्टी, सर्व एजन्सीज त्यात मी पक्षाचा काही संबंधच घेत नाही. ब्युरोक्रेसी म्हणा की आपली एकच पद्धत आहे काम करायची पद्धत. आता जर नरेंद्र मोदी सरकारच्यामुळे जर पद्धतीत बदल झाला तर चांगली गोष्ट आहे. अजून तर तसं काही लक्ष दिसत नाही आहे, पण होईल अशी अपेक्षा करूया आपण. पण हा जो प्रकार आहे त्यात साध्या गोष्टी शिस्त लावण्यामध्ये आपल्याला अजिबात 0% यश मिळालेलं आहे. आणि मला असं वाटत नाही ह्याच्यापुढे काही असा काही कार्यक्रम घेतला आहे आपण, रस्त्यावर जर शिस्त वाढली तर त्यामुळे सेफ्टी वाढेल, आवाजाचं प्रदूषण कमी होईल. तर याच्यावर लक्ष नाही. कारण का या प्रोजेक्टला खर्च येत नाही. ज्या प्रोजेक्टला खर्च येतो त्याच्यावर सगळ्यांना लक्ष दिलेलं आहे. बिनखर्चाचे पण महत्त्वाचे प्रोजेक्ट हे दुर्लक्षित झालेले आहेत. असे कोणते प्रोजेक्ट आहेत? एक तर संबंध रस्त्यावर ट्रॅफिक सिस्टीम की ते डिसिप्लिन, त्याच्याकरता कदाचित 1000 पोलीस जास्ती लागतील, त्याला ट्रेनिंग लागेल, कम्प्युटर्स लागतील, त्याला CCTV कॅमेराज लागतील. आणि की एका रेघेच्या पलीकडे जायचंच नाही, लक्ष्मण रेखा कोणी क्रॉस करायची नाही, उलटीकडे यायचं नाही, उगीच हॉर्न वाजवायचं नाही. याच्याकरता आपण ह्याच्या 4-5 कोटीचा खर्च येईल, पण त्याला मेहनत करायला लागेल. आपल्या कोणाला मेहनत करायला नको, जास्ती पैसे खर्च करायला लागेल. तर मला असं वाटतं आपण ह्याच्यापुढे जर मेहनतीचे प्रोजेक्ट, ज्याला डोकं वापरायला पाहिजे, ज्याला काळजी घेतली पाहिजे, अशा प्रोजेक्टवर देखील लक्ष दिलं तर त्याचा मुंबईला फायदा फार मोठ्या प्रमाणावर होईल. अगदी खरं आहे की हा घेऊ. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सगळ्यात मला वाटतं दातार सर त्याला हे करतील, सहमती दर्शवतील की मुळामध्ये मुंबई रिजन म्हणून असा विचार आतापर्यंत काही झालेलाच नाहीये. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता मुंबईमध्ये लोक किती राहतात हा सगळ्यात मोठा विषय. आता सगळी लोक ठाणे, बदलापूर, पालघर, एक मोठी लोकसंख्या ही त्या किंवा इकडे वेस्टर्नला तिकडे त्याच पद्धतीचं किंवा इकडे नवी मुंबईमध्ये अशी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात गेलेली आहे आणि ती लोक इकडे येत आहेत. त्यामुळे केवळ मुंबई सिटी म्हणून विचार करून आपल्याला चालणार नाही, तर एक मुंबई रिजन म्हणून विचार करायला गेला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणचे रस्ते सुद्धा नीट केले गेले पाहिजेत. असा एक सर्वंकष विचार आतापर्यंत झालेला नाही. म्हणजे ते त्याला माफ करा, मला राजकारण करायचं नाही, पण जी वास्तवस्था आहे ती आपल्याला हे करून चालणार नाही. आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या काळात मांडणी करावं लागेल. आणि मग त्याच्यामध्ये आहे त्या रस्त्याची कॅपॅसिटी वाढवावं लागेल. जसं मग फ्लायओव्हर ब्रिज आहेत किंवा जसं रस्त्याला शिस्त लावण्यासारखे प्रयोग आहेत ते आपल्याला करावे लागतील. त्याचबरोबर काही नवीन मार्ग आपल्याला शोधावे लागतील. आत्ताची जी वाहतूक आहे ती रस्त्यानं येणं ही आत्ता अशक्य गोष्ट आहे. म्हणजे ज्या आपण रोज ती भोगतो आहोत. ट्रेनची सुद्धा एक कमाल कॅपॅसिटी ओलांडून, लोकल ट्रेनची एक कमाल कॅपॅसिटी ओलांडून घेतलेली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे जसं वाहतूक, पाण्यातले वाहतूक आपल्याला काही सुरू करावं लागतील, काही तसे प्रयोग आपल्याला सुरू करावे लागतील की ज्यातनं ही काही प्रमाणामध्ये वाहतूक आपण फिरवू शकू. दुसरी एक गोष्ट, एक जसं मगाशी सांगितलं, गाड्या का आल्या शेवटी इतक्या मोठ्या रस्त्यावरती? कारण एक मोठा वर्ग असा आहे की तो वर्ग असा त्यांना आता ट्रेनने तो प्रवास करूच शकत नाही किंवा त्या ट्रेन ज्या पद्धतीची आपण ट्रेनची अवस्था आहे. आणि मग तिथं काही वेगळा विचार आपल्याला काही करता येतो का? तिथं काही चांगल्या ट्रेनचा दर्जा आपल्याला करता येतो का? मग पुन्हा AC ट्रेन मग करावेत की नाही ह्याच्यावर पुन्हा विषय होऊ शकतो. पण एक तुम्हाला लोकांना त्या सध्याच्या रस्त्यावरून म्हणजे अख्ख्या गाडीमध्ये 4 सीट आहेत, फक्त एकच भरलेला असतो. अशा परावृत्त कसं करता येईल? आणि ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाहीये, त्याला तुम्हाला सातत्याने लोकांना वेळ द्यायला लागेल. म्हणजे हेच पर्याय जे आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भातले जे वेगवेगळे पर्याय आहेत हे कसे उभे करता येतील, त्या दृष्टीने कसा पुढे प्रयत्न करायला पाहिजे यावर आपण बोलणार आहोत ब्रेक नंतर. फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर स्वागत तुमचं. मला नादार साहेब सुरुवात तुमच्यापासून करायची आहे सेगमेंटची. कारण महाराष्ट्रामध्ये जी महानगर आता वाढत चाललेली आहेत, मुंबईचा आपण विचार केला, मुंबईच्या पुढे जाऊन आपण बघतो नवी मुंबई वसलं आहे, तिकडे पुढे आता पुण्यासारखं महानगर देखील, पिंपरीसारख्या शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता विखुरलेलं दिसत आहे. हडपसरच्या भागात पण वाढतं आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, अशी नागपूर आहे.
या सगळ्या महानगरामध्ये सध्या ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. मग या शहरांना मोनो मेट्रो हाच पर्याय असणार आहे की ट्रॅफिकसाठीची वेगळी सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे मुक्त होण्यासाठी याच्यातून? तुम्ही प्रश्न अतिशय योग्य विचारलाय. मोनो मेट्रो हे एकच एका प्रकारचं उत्तर आहे, पण हे एकच उत्तर निश्चित नव्हे. आपण सध्या फार केवळ मोनो मेट्रोच्या मागे लागलोत. मेट्रो जरूर चांगला पर्याय, मी अजिबात वाईट असं म्हणत नाही, पण केवळ तोच एक उपाय धरून बसलो तर आपण फार घात करू. कारण तो अतिशय खर्चिक आहे, अतिशय खर्चिक आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा, दिल्ली मेट्रो 125 कोटी रुपये खर्च आला 1 किलोमीटरला. मुंबई मेट्रो 1,400 कोटी आला. आता जी नवी मेट्रो त्यात 900 कोटी रुपये खर्च होणार आहे. आता आपण त्यात किती सबसिडी द्यायची? सबसिडी द्यायला लागेल, पण जास्ती सबसिडी दिली तर याचा अर्थ असा की आपण एज्युकेशनला खर्च नाही, हेल्थला पैसे नाहीत, स्लम डेव्हलपला पैसे नाहीत, केवळ सगळे पैसे आपण ते मेट्रोमध्येच घातले तर हे योग्य आहे का हा विचार केला पाहिजे. त्याच्यावर स्वस्त उपाय आता अमेरिकेत देखील वेगळे लोक विचार करायला लागलेत. आणि काय विचार करायला लागलेत की आता रेल्वे आणि गाड्यांकडून सायकलिंगकडे वळा. सायकल ही आता फॅशनेबल गोष्ट होत चालली युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, आणि आपण त्याचा विचारच करत नाही. पायी चाला. त्यांचं स्मार्ट सिटी म्हणजे काय की ज्या शहरामध्ये 50% लोक कामाला चालत किंवा सायकलवर जाऊ शकतील, म्हणजे मग मेट्रो पण लागणार नाही आणि काहीच लागणार नाही. हा सगळ्यात बिनखर्चाचा, हेल्थला चांगला, लोकांचा वेळ पण जाणार नाही असा उपाय आहे. पण आपण दिवसेंदिवस काय चाललं आहे, आता चालण्याचं, सायकलवर जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. सायकल तर मुंबईत ते गेल्याच आहेत, पण पुण्यात देखील होत्या त्या चालल्या, आता सगळ्या मोटरसायकल आल्या. तर आपण खरोखर याचा विचार जरूर केला पाहिजे. आणि त्याला उपाय आहेत, कॉम्पॅक्ट सिटी ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये कमीत कमी, याचा अर्थ आपण असं का करू दे, वाय शुड पीपल कम टू नरिमन पॉईंट, वाय नॉट ऑफिस शुड गो टू पीपल. स्टॅगर्ड वर्किंग अवर्स का करता येणार नाहीत, किंवा घरून काही तास, काही दिवस, आठवड्यात 1 दिवस किंवा 2 दिवस घरून काम करणं असं का होणार नाही? अमेरिकेत करू शकता, आपण का करू शकत नाही? हे जे यंत्र आहे, मोबाईल टेलिफोन किंवा कम्प्युटर, आता आपल्याकडे लिटरसी खूप आहे, तर आपण त्याचा वापर का करू शकत नाही? पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं की ज्या गाड्या मोठ्या प्रमाणात शहरात येतात, सकाळच्या वेळेला ट्रॅफिक बघितला 2-2-2.5 तास माणूस ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतो, तोच माणूस पब्लिक ट्रान्सपोर्टने पण अडकलेला असतो. म्हणजे पूर्वी असं होतं की फक्त एक सकाळचं ट्रॅफिक आहे, संध्याकाळचं 2 विषय होते. आता दिवसभर आहे. आता काय हे दुपारचं ट्रॅफिक आहे, आता काय हे कधीही पाचचं ट्रॅफिक traffic जाम आहे. होतं. कधीही जातं ट्रॅफिक असतं. याच्यातनं मुक्तीसाठी काय करायला याच्यातनं पाहिजे? मुक्तीसाठी निश्चितच मार्ग आहे, पण तो आपल्याला, आपण डोळ्यावर झापडे ठेवले आहेत आणि कानाला आपण ऐकणं बंद केलेलं आहे. खरोखर कानाचा देखील त्रास केवढा होतो, व्हॉल्यूमचं प्रदूषण किती आवाज होतो, किती कट हॉर्न सारखे लोक वाजत असतात. याला आपण काही करू शकत नाही, कसं निश्चित करू शकतो. आता काय पण झालंय, हे कोणी धोरण कोणी राबवलं त्याचं पाहिजे? सांगतो, हे काय आपण असं होत गेलंय आणि आपण त्याच्यावर विचार केला नाही अजिबात. आणि मला असं वाटतं लवकर केलं पाहिजे, कारण प्रायव्हेट गाडीला गाडी लागते, इंधन लागतं आणि जागा लागते, पण त्या जागेचा आपण विचार करत नाही. आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा एका स्क्वेअर मीटरमध्ये 16 लोक प्रवास करतात. बसनी करतो तेव्हा एका स्क्वेअर मीटर 8 लोक प्रवास करतात. आणि मोटारमध्ये एका माणसाला 16 स्क्वेअर मीटर जागा लागते. तर आपण या जागेची किंमत काय आहे की मुंबईला? आणि मग असं म्हटलं की आता पार्किंगची फी लावायची म्हटलं म्हणजे आम्ही सिटीजनच्या विरुद्ध धोरण आहे. हे असल्या प्रकारचं यात पक्षाला काही संबंधच नाही. हा सो कॉल्ड मिडल क्लास आहे, माझ्या मते हा फार बदमाश आहे. आणि माफ करा मी असं सगळं म्हणतो, आपण सगळे म्हणतो की मध्यम वर्ग फार चांगला आहे. हा मध्यम वर्ग अतिशय स्वार्थी आहे. जर हा जागेला आपण घराच्या किमतीचा वाटेल त्या किमती द्यायला तयार असतो, पण ज्या गाडीला जास्ती एवढी जागा लागते पार्क करायला आणि चालवायला, आपण तुम्हीच म्हणणार ना की अगदी बरोबर एवढ्या जागेत एकच माणूस चालवणार, तर कसं चालणार? तर खरोखरच आपण असा विचार केला, जर पार्किंग कमी केलं आणि तिथल्या बसेस लावल्या, आत्ता ज्या बसेस 10 किलोमीटर जातात, तर 10च्या जे 20 किलोमीटर गेल्या तर बसचा पॉप्युलॅरिटी वाढेल, खर्च कमी होईल आणि फायदा वाढेल. पण हे धोरण सरकारने राबवायला नको. पण याला संयम लागतो आणि संयमाची तयारी अजिबात कोणाचीच नाही, काँग्रेसची पण नाही आणि बीजेपीची पण नाही. आपण उत्तर घेऊया, दोघे येतील. सगळ्याच गोष्टी तुम्ही जर सरकारकडून एक्सपेक्ट केल्या तर त्या नाही होत. आता यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ते करायची जबाबदारी जी आहे ना ती सामाजिक संस्थांची आहे. आता सरकारने काय करायला पाहिजे? नाही, एक गोष्ट आहे की मला एक सांगा, मी राहतो एका अंधेरीला, अंधेरी स्टेशन माझ्यापासून 1 किलोमीटर आणि अंधेरी स्टेशन आपलं पार्लर स्टेशन माझ्यापासून 1.25 किलोमीटर, तरीसुद्धा मी काय करतो, रिक्षाच करतो. आता याने सांगितलं ना त्याप्रमाणे मी चालत जाऊ शकतो, मी अंधेरीला 7 मिनिटामध्ये जाऊ शकतो, पार्ल्याला मी 10 मिनिटामध्ये जाऊ शकतो, पण माझी 10 मिनिटं किंवा 7 मिनिटं चालायची तयारी नसते. आता याच्यासाठी मला सांगा कुठलं सरकार काय करेल? ह्याच्यावरती एकच पर्याय मला दिसतो आणि तो पर्याय म्हणजे आज काही तुम्ही जर सर्वे केला सरकारने तर असं तुम्हाला दिसून येईल, एका घरामध्ये 3-3 गाड्या आहेत.
मुलाला पण गाडी, बायकोला पण गाडी, आणि तो जो घरामधला प्रमुख माणूस असतो त्यालाही गाडी. कुठेतरी याला आता कंट्रोल करण्याची गरज आहे. एक गोष्ट मी सांगतो, संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या 11.5 कोटी किंवा 12 कोटी असेल, त्याच्यापैकी जवळजवळ 1.25 कोटी मंडळी लोक आज मुंबई शहरामध्ये राहत आहेत. त्याचा आकार काय वाढत नाही, लोकांची संख्या वाढते, परंतु मुंबई शहराचा आकार काही वाढत नाही. आणि म्हणून मी एक सांगतो की याचे वेगवेगळे पर्याय. आता मला सांगतो, नितीन गडकरी साहेबांनी काही महिन्यापूर्वी सांगितलं की आम्ही मुंबईमधून रिंग रेल्वे काढणार, रिंग रोड काढणार. चांगली कल्पना आहे. आता त्याच्यासाठी किती रुपये खर्च करावे लागणार आहेत? 90,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. आता अमेरिकेतून वगैरे येत आहेत, जपानमधून येत आहेत, चीनमधून आता येतील, कळलं का नाही. त्यामुळे त्यांना काही पैशाची काय अडचण आहे असं काय मला वाटत नाही. आधीच्या सरकारकडे येत होती की? त्यामुळे आधीच्या सरकारकडे देखील, आधीच्या सरकारने जपानकडे मदत घेतली नाही. राजकारण आधीच्या सरकारने नाही, तुम्ही उपस्थित करताय मुद्दा उपस्थित करताय मी नाही उपस्थित केलेला आहे. लोकांचा विश्वास नव्हता, म्हणून पैसे येत नव्हते. एक काहीतरी मान्य करा. मागचं एक सरकार काहीतरी किती मान्य दिवस करा. करत बसणार आहात? एक काहीतरी मान्य मी- करा. आणि- अहो, हे बघा, राजेंद्र, एक ऐका, गोष्ट माझं ऐका, ऐकून घ्या. ऐका. मी माझ्या मनचं सांगत नाहीये, मी माझ्या मनचं सांगत नाहीये. सरकारने जे केलं ते सांगताय. हे आज केंद्र शासनामध्ये बसलेले जे मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत, 2 नंबरचं मंत्री म्हटलं तरी हरकत नाही, यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी सांगितलं. आता पोर्ट ट्रस्टची जवळजवळ 900 एकर आता जागा आहे. मगाशी मला उत्तर सांगा, रिंग रोड होईल तेव्हा होईल, त्याची परिस्थिती पुढच्या पुढे, जसं दातार साहेब म्हणाले. पण ज्या मागच्या 10 वर्षाच्या काळात आघाडी सरकारने प्रकल्प राबवले, त्यावेळेस आघाडी सरकारने विचार केला नाही की ह्याची परिस्थिती पुढच्या 4-5 वर्षात ट्रॅफिक जामची अशी होऊ शकते. कशाची? ट्रॅफिक जामची. कशामुळे? कुठलाही प्रकल्प राबवताना मोनो रेलमुळे किंवा मेट्रो रेलमुळे. ईस्टर्न फ्रीवेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतं का? नाही करत. जे मोठे मोठे फ्लायओव्हर झाले तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेसला परवानगी आहे का? नाहीये. बसेस कुठून जातात? जिथे ट्रॅफिक आहे तिथून जातात. याचा विचार प्लॅन राबवताना व्हायला राजेंद्र, नको. एक गोष्ट लक्षामध्ये घ्यावं, यांचं सरकार आलं म्हणून ते आता काय फ्लायओव्हरवरून काढणार नाहीत बसेस, आहे का? कारण जे पब्लिक जे आहे त्यांचे जे थांबे काय म्हणतात त्याला, स्टॉप जे आहेत ते ठरलेले आहेत. काही गाड्या जाऊ वरती शकतात. तो वरती कसा उतरेल? त्याला खाली केशव हे केशव काय? मान्य ही कर. परिस्थिती- हे फ्लायओव्हर वरून जातील का? फ्लायओव्हरून जर गेले तर तो माणूस उतरेल कुठे? काही गाड्यांच्या बाबतीत काही करता येऊ शकतं. मला सांगा, आजही जातात काही एक बसेस. गोष्ट आहे, आजही काही पब्लिक बसेस ट्रान्सपोर्ट जे आहे ते खालूनच जातं, परंतु ज्या लक्झरीज वगैरे आहेत त्यांना खालून जायला अलाव नाही आहे, ते वरूनच जातात. हे कुठली तरी गोष्ट कुठेतरी जाऊन जोडण्यात काय अर्थ नाहीये. तुम्ही सांगा. मी एक सांगतो की या मुंबई शहरामधले जे व्हेकल्स आहेत ते माझ्या सरकारने कदाचित चूक केली असेल, नाही केलं, ते आता व्हावं ना असं मी म्हणतो. तेच तर त्याच्यावरती आम्ही म्हणतोय. कंट्रोल पाहिजे. त्याचीच तर अरे मी मुद्दा आहे. सांगितलं ना, नाही त्याचीच केलं. मुद्दा आहे. अहो, नाही ही केलं ही ते मान्य आता करता तरी चांगली गोष्ट करा आहे. ना. नाही, मान्य मान्य करता केलं ना. चांगली गोष्ट आहे. करा ना. आता सांगतो काय केलं पाहिजे. आता काय झालं आपल्याला माहिती आहे. आत्तापर्यंत आपण संयम अजिबात पाळलेला नाहीये. आतापर्यंत कॅन्सर जो आहे वाहतुकीचा तो वाढलेला आहे. आता या कॅन्सरवर आता आपल्याला ॲस्पिरिन किंवा अशासारख्या गोळ्या चालणार नाही. त्याला केमोथेरपीच पाहिजे. त्याच्यात तो डोक्याचे केस उडणार आहेत, पण त्याला काही इलाज नाही. आणि खरोखर आपण जर आत्ता हे केलं नाही, केवळ या हार्ट आणि डायबिटीज असलेल्या शहराला आता आपण, आता एक तुम्ही लक्षात घ्या की मुद्दा, की मुंबई शहराची लोकसंख्या अजिबात वाढलेली नाही आहे. जी लोकसंख्या वाढली ती ठाणे, वसई, विरार. मुंबईची लोकसंख्या कॉन्स्टंट आहे. सगळ्यात स्लो वाढणारं शहर गेल्या 10 वर्षात मुंबई आहे. ऐका जरा ऐका. पण ती सगळी मंडळी मुंबईमध्ये येत असतात ना, नोकरी धंद्यासाठी येतात आणि जातात. काय म्हणतात ऐका ना, उपाय तर ऐकून घ्या. उपाय ऐकून 2 घ्या. गोष्टी ऐकून घ्या. काय झालंय, मुंबईची 1.25 कोटी वस्ती आहे फक्त. सगळ्यात फास्ट वाढणारं शहर आहे म्हणजे ठाणे. वर्षापूर्वी होती. ती आत्ताही तीच आहे. नाही ऐका, सेन्ससनी फिगर दिलेले आहेत. 1,24,00,000 फक्त वाढ, 2 लाखाची वाढ झालेली आहे मुंबई शहरात. सगळ्यात हिंदुस्थान सगळ्यात स्लो वाढणारं शहर म्हणजे मुंबई आहे. फक्त वाढ झाली सगळी ती तुम्ही म्हणत बरोबर आहे. ठाण्याला वाढ झाली, वसईला झाली, विरारला झाली आहे, आणि त्यावर तिथे लोक येत आहेत ते झालेत. परंतु त्यावर दुसरी गोष्ट काय झाली आहे, लोकसंख्या मुंबईत जरी कॉन्स्टंट असली तरी मोटार गाड्यांची आणि 2 व्हीलरची संख्या तिप्पट झालेली आहे. त्यामुळे त्यामुळे हे problems दिसून येतात. त्यामुळे जास्ती वाढलेले प्रॉब्लेम आहेत. हे आपल्या लक्षात येत नाही. आता तोच माणूस एका, मी तुम्हाला म्हटलं किती स्क्वेअर मीटर लागतात. आता मी चालण्याच्या ऐवजी किंवा बसच्या ऐवजी बसच्या प्रवासाची संख्या कमी झाली आहे, वाढली नाही अजिबात. बसेस दुपारी खाली असतात, रस्ते भरलेले असतात आणि बसेस रिकामे असतात. त्याचं कारण काय आहे? तुम्हाला हे करणे शक्य आहे का? हे करेल लागेल. कसं करेल? मी कोलंबिया यासारख्या देशात गेलो होतो. तो आपल्यासारखा फार श्रीमंत देश नाही आहे, पण त्यांनी काय केलं आहे, त्यांच्याकडे एक तर बस प्रायोरिटी आहे, दुसरं म्हणजे टॅक्सीला काय रेट आहे, पहिल्या एका किलोमीटरला 35 रुपये का 40 रुपये, आणि मग पुढचं आपल्यासारखाच रेट आहे.
याचा हे कसा करता केले त्यांनी की शॉर्ट डिस्टन्स लोकांनी चालत जावं. आपण हे करायला मान्य करायला तयार आहोत आपण. तेच म्हणतो मी, आपण पुष्कळ आपण फार उलटे, आपलं डोकं फार उलटं चालतं सांगतो. आपल्याला असा विचार करत नाही की शॉर्ट डिस्टन्ससाठी आपण कमी पैसे देतो, लॉंग डिस्टन्ससाठी जास्त हा, पैसे देतो. चलो. त्यामुळे लोक हा, इथे हे ते एक अडचणीशी येते. उदाहरण सांगितलं. मला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर केशव काय पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी उपाययोजना करायला पाहिजेत हे आपल्याला बोलायचं आहे. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेक नंतर स्वागत. ब्रेक नंतर आपल्याला एक प्रश्न चर्चेला घ्यायचा आहे, तो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो बोजवारा उडाला आहे त्यासाठी म्हणून आता काय उपाय आपल्याला योजले पाहिजेत. केशव, नवं सरकार आता तुमचं इथे काम करतंय, काय पब्लिक ट्रान्सपोर्ट संदर्भात जे दाता साहेबांनी सूचना दिल्या त्यानुसार आपण कशी पावलं उचलली दोन पाहिजे? तीन गोष्टी मला वाटतं या ठिकाणी सांगितल्या, आवर्जून सांगितल्या पाहिजेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा जसं दातार साहेब म्हणाले की तलाशी हे पण सहमत होतील की मुळामध्ये स्वतः लोकांना काही त्यामध्ये बदल करावे लागतील. एक स्वतःला काही शिस्त आणावं लागेल, कारण शेवटी सगळं काही आकाशातनं पडणार नाही. काही गोष्टी आपल्यालाही स्वीकाराव्या लागतील, जसं चालत जाणं, जसं मगाशी हा विषय मांडला तसं. पण त्याचबरोबर या सरकारने करणं फार मोठ्या अपेक्षा आहेत. सरकारने मोठ्या उमेदीने निवडून दिलेलं आहे, त्यामुळे या सरकारकडे अपेक्षा आहे, त्याची जाणीव या सरकारला आहे. आणि त्यामुळे आत्ता जे जे काही आहेत, म्हणजे आत्ता तुमच्या माहितीसाठी मुख्यमंत्र्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी एक स्वतंत्र वॉर रूम तयार केली. आणि या वॉर रूममध्ये मधून सध्या दर आठवड्याला ते स्वतः, कारण त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत की हे पुढच्या 5 वर्षामध्ये मार्गी लागले पाहिजेत, ते दिसले पाहिजेत, म्हणजे ते पूर्ण झाले पाहिजेत. ते प्रकल्प टप्प्याटप्प्याने रखडत आहेत, अशा होता कामा नये. आणि त्याचेच काही चांगले अनुभव पण आता पटापट यायला लागलेत की परवानग्या मिळवणं, म्हणजे अगदी कोस्टल रोडला नुसतं तो आपण पूर्वी हे करायचं, मला राजकारण पुन्हा करायचं नाही, पुन्हा मी सांगतो, पण ते रखडला होता की त्याची परवानगी मिळणं, सगळ्या गोष्टी अडकल्या होत्या. त्या आता कोस्टल रोडच्या परवानग्या मिळाल्यात. विमानतळ, आपलं नवी मुंबईचं विमानतळ आहे, त्याचं सगळ्या क्लिअरन्स मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्यात एक वेगळं वॉर रूम तयार केल्यामुळं त्या अधिकाऱ्यांची रोजच्या रोज बैठक सुरू आहे. स्वतः आठवड्यातनं एकदा मुख्यमंत्री या वॉर रूमला भेट देतात, ते सगळं बघतात आणि त्यातल्या ज्या गोष्टी अडचणीच्या त्या मुख्यमंत्री स्वतः जातीन लक्ष घालून मुंबईचं एक स्वरूप, शेवटी मुंबई गुंतागुंतीचं अनेक अडचणी आहेत, आव्हानं इतर शहरांच्या कम्पॅरेटिव्हली. पुणे नागपूरमध्ये एक वेळ मेट्रो लवकर सहज जाईल, कारण ती शहरं आडवी पसरलेली आहेत फॉर एक्झाम्पल. पण मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं भूमी अधिग्रहणाचे विषय आहेत, अनेक विषय इतके किचकट, इतक्या प्रकारच्या परवानग्या सगळ्या गुंतागुंतीच्या आहेत, त्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकल्प राबवताना तो गतीनं व्हावा यासाठी जातीने लक्ष घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसं मगाशी मी म्हणालो की आहे त्या रस्त्यांची क्षमता वाढवणं हा एक उपाय आहे. पाण्यामार्फत जलवाहतुकीचा पर्याय जो आतापर्यंत कधी वापरला गेला नाही, काही प्रमाणात ती वाहतूक तिकडून बोरिवलीपासून नरेंद्र पॉईंटला थेट येऊ शकते. असे काही प्रयोग पुढच्या काळात आपल्याला करावं लागणार आहे, ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिसरा, गडकरी साहेबांनी तो आणला विषय की पाण्यावर आणि रस्त्यावर चालणारी बोट असा एक प्रकार तो आणण्याचा आहे. तो पुढच्या महिन्यात त्याचं प्रेझेंटेशन प्रत्यक्ष रस्त्यावरती होणार आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. तर तो एक पण प्रकार आहे. तो पब्लिक ट्रान्सपोर्टच्या संदर्भात तुम्ही हे सगळे मुद्दे मांडता, पण मला विवेक केळनकर, पुण्याच्या बाबतीत जर विचार केला आपण, तर पुण्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा पुरता बोजवारा उडाला आहे. BRTचा प्रोजेक्ट असेल, तो धुळकात पडलेला आहे. त्याचा जशा पद्धतीने अहमदाबादच्या धर्तीवर तो सुरू केला गेला तसं काय तिथे वापर होताना दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूला पुण्यातले रस्ते हे प्रचंड ट्रॅफिकने भरलेले असतात. याची कारणं काय आपण समजून घेतली पाहिजेत. जर नवे काही उपाय योजायचे असतील, नवे रस्ते मोठे करायचे असतील, ती शक्यता फार दुरापास्त वाटते पुण्यात. नाही, आता पुण्याचा मेन प्रॉब्लेम जो आहे ना, तो पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती जवळपास नसल्यासारखी आहे. कारण PMPML ही एकमेव बस सर्व्हिस, त्या बस सर्व्हिसचा पूर्ण बोजवारा उडालाय. सुदैवाने नवीन सरकारने एक अतिशय चांगला अधिकारी श्रीकर परदेशींच्या रूपाने तिथं आणलाय, त्यामुळे थोडीशी सुधारणा व्हायला सुरुवात झाली आहे. पण पुण्याचे जे मध्य भाग आहेत, जे अत्यंत कंजेस्टेड आहेत, आम्ही अनेक वर्ष मागणी करतोय की तिथं छोट्या मिनी बसेस ठेवा, कारण मोठ्या बसेस फिरणं तिथं अवघड जातंय. मिनी बसेस ठेवल्या तर काही प्रमाणात तिथला ट्रॅफिक सुसह्य होईल, लोक वापर करतील. आमच्याकडे सायकल ट्रॅक बांधले, पण त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवली, त्यामुळे ते सायकल ट्रॅक वापरता येत नाहीत. म्हणजे खर्च खूप मोठे झाले, पण त्याचा उपयोग होत नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टी, त्यातल्या दुरुस्त्या किंवा चुकीच्या गोष्टी आम्ही वेळेवर चांगल्या केल्या नाहीत. मेट्रोचा प्रकल्प आहे, त्याच्यावर लवकरात लवकर कामाला सुरुवात व्हायला पाहिजे, कारण तुम्ही बघितलं तसे खर्चाचे आकडे सातत्याने वाढतायत. पण त्याच्या जोडीला PMPML ही जी एकमेव बस व्यवस्था आहे, ती व्यवस्था अतिशय सक्षम करणं आणि त्याच्यामध्ये अगदी छोट्या बसेस पासून ते डबल डेकर पर्यंत सर्व प्रकारच्या बसेसचं कॉम्बिनेशन करून त्याचा कारभार चांगला सुधारला तरी पुण्याची वाहतूक व्यवस्था बऱ्यापैकी सुसह्य आणि सुरळीत होऊ शकते. तरी सुरळीत होऊ शकते. पर्याय तुम्ही सुचवले, आता प्रत्यक्षात यायला किती वेळ लागेल माहित नाही.
रोगे साहेब काय सांगाल थोडक्यात, नंतर दाता साहेबांकडे जायचं पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बाबतीत? नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे, याच्याबद्दल वाद नाही. मुंबई महानगरपालिका ही मला वाटतं जगामध्ये सुद्धा काही नगरपालिकांच्या मध्ये त्याचं हे करावं लागेल. मुंबई शहरांमध्ये आपल्या संपूर्ण देशामधली ती सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते त्यांच्याच हातात आहे, म्हणजे BST ज्याला आपण जे म्हणतो. आता दुसरं रेल्वे. आत्ताच मला दातासाहेब म्हणाले की जवळजवळ दर दीड मिनिटाने वेस्टर्न रेल्वेला एक गाडी लोकलची जात असते. आता एवढं होऊन सुद्धा हा जो प्रश्न आहे तो जटिल होत चाललेला आहे. याचं कारण असं आहे की मगाशी मी म्हटलं की जवळजवळ 1.5 कोटी लोक मुंबईमध्ये राहतात. दातारसाहेब म्हणाले नाही 1.25 कोटी लोक राहतात, परंतु मुंबईमधले जवळजवळ 25-1 लाख त्याच्या कदाचित जास्त मंडळी ही सबर्बमध्ये गेलेली आहेत. कोणी विरारला गेलेलं आहे, कोणी कल्याणला गेलेलं आहे, कोणी ठाण्याला गेलं आहे, कोणी आणखी त्याच्या पुढे गेलेलं आहे. ही सगळी मंडळी सकाळी बिचारी धावत असतात आपल्या कार्यालयामध्ये. आता मधल्या काळामध्ये एक दिवस कधीतरी कुठेतरी मी वाचलं की आपले सुरेश प्रभू साहेबांनी सांगितलं की जी ह्या ठिकाणी सगळी जे एस्टॅब्लिश जी ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, सरकारी कार्यालय आहेत, एवढंच नव्हे तर प्रायव्हेट कार्यालय जे आहेत हे दक्षिण मुंबईमध्ये हे यांचं स्थलांतर करायला पाहिजे किंवा यांच्या वेळा ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि मगाशी मी एक सांगितलं तुम्हाला की एका घरामध्ये किती गाड्या असाव्यात त्याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर आणखी आज मुंबई शहरामध्ये केवढ्या रिक्षा आहेत, का आहे का त्याचा हिशेब, आणि त्याला रोज परमिट देतच असतो. त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. मंडळी आहेत ते कुठे कशा तऱ्हेने त्या गाड्या चालवतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक किती अडलं जातं किंवा डिस्टर्ब होतं. त्यातलं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. ठाण्यामध्ये BKCच्या धर्तीवरती तसंच इंडस्ट्रियल युनिट पार्क करायचं आता धोरण सरकारने निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शेवटी शहरात येण्याची गर्दी कमी करणं हा एक त्याचा मोठा उपाय. जसं स्वाभाविकपणे रोजगार जर तिथेच उपलब्ध झाला त्या परिसरातल्या लोकांना तर ते इथपर्यंत येणार नाहीत. अशा पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीने आता सरकार काम करत आहे. मला असं वाटतं की ज्या गतीने आणि स्वाभाविकपणे गतीबद्दल आक्षेप शब्द घेऊ शकतात कोणी, पण या गतीने आता सरकार मॉनिटरिंग करते या सगळ्या विषयावरती. पुढच्या काही कालावधीमध्ये याचे दृश्य परिणाम चांगल्या वाहतुकीचे, चांगल्या दर्जाचे आपल्याला रस्त्यावर पाहायला भेटेल. माझा वेळ संपला. एकच मिनिट. याच्यामध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येते आहेत. शासकीय कर्मचारी असतील, म्युनिसिपल कर्मचारी असतील किंवा GPO असेल किंवा इन्कम टॅक्स असेल, म्हणजे जेवढ्या सगळ्या आणि जास्तीत जास्त जो नोकर वर्ग आहे तो आज शासकीय आहे. मग ह्याचं काय करणार? ह्याचं डायव्हर्शन तुम्ही करणार का नाही? आणि ते मला शेवटचा प्रश्न दातार साहेब सगळ्यात महत्वाचा की पब्लिक ट्रान्सपोर्टचा त्रास आपण स्वतःहून कमी करून घेण्यासाठी आणि तो सुसह्य आपल्याला होण्यासाठी म्हणून आपण काय पावलं उचलली पाहिजे? आता लक्षात घ्या, आपण कोस्ट रोडची गप्पा मारतो. आपण कोस्ट रोड फार धोक्याचा विषय आहे. का सांगतो? कोस्ट रोड आपण काय करणार आहोत? जसं ईस्टर्न फ्रेवरी कसं केलं आहे की लोकांना तिकडून फास्ट वेगात साऊथ मुंबईला येणं पाहिजे. माझ्या मते आता आपण साऊथ मुंबईला लोकांनी यायचं आवश्यकता नाही. जॉब ऑफिसेस शुड गो टू सबर्ब्स रादर दॅन इन मेकिंग इट फॅसिलिटेटिंग टू पीपल टू कम टू साऊथ मुंबई. त्या दृष्टीने माझ्या मते कोस्टल रोड हा डेंजरस प्रोजेक्ट आहे. इट इज गोइंग टू डू द रिव्हर्स थिंग. आता नॅचरली साऊथ मुंबई ओस पडत चालली आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे थोडा तरी ताट घेऊ शकतो. आता ती परत वाढवण्याकरता कोस्टल रोड करणं माझ्या चुकीचं आहे. त्यापेक्षा आपण जर जॉब्स ऑफिसेस बोरिवली, कांदिवली इथे जॉब केले पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी म्हणून थोडक्यात काय सांगा? पब्लिक ट्रान्सपोर्ट अगदी थोडक्यात त्याच्याकरता 3 गोष्टी केल्या पाहिजे. एक तर जॉब शुड गो टू पीपल शुड नॉट कम टू द जॉब्स. नंबर 1. नंबर 2, वी शुड रिड्यूस द पार्किंग, अलाउ बसेस टू यूज दॅट स्पेस. दॅट विल हॅव डबल इफेक्ट. म्हणजे पार्किंग कमी केलं पाहिजे. नाक दाबून तोंड उघडल्यासारखं आहे. जागा जर रस्त्यावर असं पण केलं की रस्त्यावर एक जागा बस करता मोकळी ठेवलीच पाहिजे. मग मुंबई असो किंवा पुढे असो बसेस ताबडतोब सुधारतील. आणि त्याचा जो खर्च आहे बसचा, तो खर्च पार्किंग बंदच बसचा करता येईल. तेव्हा त्याला खर्च पण करायची आवश्यकता नाही. ते काही महिन्यात होऊ शकतं. काही महिन्यात त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मात्र या सगळ्याला ह्याला ज्या आता अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागतं याच्यासाठी आपणच आपली शिस्त अंमलात आणली पाहिजे. आणि सरकार ज्या उपाययोजना करून देत आहे त्याचा फायदा घेत असताना माझ्याकडे किती गाड्या वाढवायच्या याच्यापेक्षा मला सहजगत्या त्या गोष्टीपर्यंत कसं जाता येईल याचा विचार केला तरच ट्रॅफिक मुक्तीपासून थोडंसं आपण दूर जाऊ. नाहीतर आहे या समस्येच्या वेळेत अजून अडकत जाणार यात शंका नाही. इथंच थांबू. फक्त ऐकू.